लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशन प्रस्तुत मृदगंध पुरस्कार 2025च्या निमित्ताने अभिनेते अरुण कदम आपल्यासोबत आहेत। अरुणजी, आपलं खूप खूप स्वागत आहे आवाज इंडिया चॅनलमध्ये। आज या पुरस्काराच्या निमित्ताने हा कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलात, पण मला माहिती आहे की आपल्यासुद्धा काही जुन्या आठवणी आहेत बाबांच्या, त्या आम्हाला ऐकायला आवडतील। खरं तर शाहीर विठ्ठल उमप म्हणजे आम्ही त्यांना प्रत्यक्ष बघितलेलं आहे गाताना। ए दादा आवरी आवरा मोठा लावलाय वाटा, म्हणजे या गाण्यापासून तर मग भारूड म्हणू नका, तर म्हणजे ज्या माणसांनी परंपरा आपली जगली, आपले संस्कार जगले, आपली कल्चर जोपला, अशा माणसासाठी आजचा हा 15वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आहे। तर या सगळ्या लोकांना मी मनापासून शुभेच्छा देतो की अशा पद्धतीचा कार्यक्रम, त्यांची आठवण जपण्याचा कार्यक्रम हा इथे चालू असल्यामुळे मला असं वाटलं की माझी हजेरी इथे लागणं फार गरजेचं आहे, म्हणून मी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो। सो थँक्यू बाबा, म्हणजे तुम्ही आमच्या तिकडे कुठेतरी आहात, कारण सातत्याने आम्ही प्रयत्न करत असतो की एखादा भारूड म्हणा, एखादी गणगवळण म्हणा, आम्ही कुठं ना कुठंतरी सादर करत असतो, तेव्हा आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमच्या आजूबाजूला आहेत। असाच आशीर्वाद राहू द्या। धन्यवाद, थँक्यू। या म्हणजे मृदगंध पुरस्कार 2025चे मानकरी अभिनय क्षेत्रातले जयवंत वाडकर यांना मिळाला आहे। वा वा। तर म्हणजे तुमचे तर जवळचे मित्र आहेत, काय भावना आहे? खरं तर वाडकरांना सगळेच पुरस्कार द्यायला पाहिजे, म्हणजे नुसता हा देऊन उपयोग नाही, कारण वाडकर म्हणजे सगळीकडे, म्हणजे कुठलाही कार्यक्रम असेल तर गुगलवर जो जातो तो पहिला वाडकरांचा फोटो जातो। म्हणजे आमचा वाढदिवस असला तर आम्ही सकाळ झाली तर आम्हाला दे बाबा 10 मिनटं घेतो तुझे थांब, आणि मग त्याचा सुरू होतो। तर या माणसाचा खरंच पुरस्कार झाला पाहिजे, कारण या माणसाला लोकांचे वाढदिवस माहिती आहेत, लोकांचे कार्यक्रम माहिती आहेत, कुठल्या सिनेमाचं प्रमोशन आहे हे माहिती आहेत, म्हणजे आमच्या इंडस्ट्रीत काय चालतं हे यालाच माहिती आहे। त्यामुळे याला पुरस्कार दिला हे करेक्ट आहे तुमचं, म्हणजे हे फार तुम्ही चांगलं काम करता। या निमित्ताने लोकांपर्यंत म्हणजे हा जो 15वा पुरस्कार आहे तो लोकांपर्यंत जाईल। आणि एखादी आठवण विठ्ठल दादांची तुमची, आणि एखादं आवडतं गाणं कोणतं? खरं तर आम्ही एक नागपूरला कार्यक्रम केला होता आणि आम्ही ट्रेनने जात होतो, तर जेवायचं काय, मी पण विचार करत होतो आता जेवायचं काय, म्हणजे कुठून मागवायचं, काय करायचं। तर विठ्ठल दादांनी म्हणजे घरातून असे छान बोंबील फ्राय करून आणले होते, बोंबल्याची चटणी करून आणली होती, ती आजही आठवते। भाकरी आणि चटणी, बस दुसरं काहीच आम्ही खाल्लं नाही त्या दिवसभरामध्ये, इतकं जाम भारी। तर म्हणजे हॅट्स ऑफ, ज्या माणसाने अख्खं स्टेज गाजवलं, ज्या माणसाला स्टेजवरतीच त्यांचा शेवट झाला, अशा लोकशाहीर विठ्ठल उमपला माझा सॅल्यूट आहे। आणि एखादं गाणं तुमच्या आवडीचं त्यांचं? अरे मला माहिती आहे की मी गायक नाहीच आहे, फार चांगले गाता तुम्ही, महाराष्ट्राच्या लोकधारेमधून सुद्धा काम केलेलं आहे, दादांसोबत काम केलेलं आहे, तुम्ही अभिनेत्यासोबत एक लोककलावंत सुद्धा आहात हे आम्हाला माहिती आहे। त्यामुळे आम्हाला एक दादांच्या आठवणीतले गाणं तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल आवाज इंडियाच्या सर्व प्रेक्षकांसाठी। मला नाही माहीत की मी तिथपर्यंत त्या लेवलला गाईन। ये दादा आवर ये, आवरा मोठा लावलाय वाटा, आवरा मोठा लावलाय वाटा, सुकट बोंबिल झेरे झे, ये दादा आवर ये। मी याच्या पलीकडे काय गाऊ शकत। धन्यवाद अरुणजी, थँक्यू सो मच। आपण आवाज इंडियाशी संवाद साधल्याबद्दल।